तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का? एखादा माणूस अचानक बदलला. जो कालपर्यंत खूप आपल्या जवळचा होता, तो आज अचानक दूर झाला. आणि मग मनात विचार येतो, हे सगळं अचानक कसं झालं? कधी-कधी देव स्वतः काही लोकांना तुमच्यापासून दूर करतो आणि त्यामागे एक खूप मोठं कारण असतं. स्वामी म्हणतात, आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक माणूस हा आपल्यासोबत कायम राहण्यासाठी आलेला नसतो. काही लोक एका टप्प्यापर्यंतच आपल्यासोबत असतात. जेव्हा तुमच्या आयुष्यातील नवीन अध्याय सुरू होणार असतो, तेव्हा देव तुमच्या भोवतीचे काही लोक दूर करतो. कारण प्रत्येकजण तुमच्या प्रवासात येण्यासाठी योग्य नसतो. काही लोक बाहेरून खूप चांगले दिसतात. ते तुमच्याबरोबर हसतात, बोलतात, मित्र असल्यासारखेच वागतात. पण आतून हे लोक तुमची ऊर्जा आणि आत्मविश्वास कमी करतात. ते तुमच्या स्वप्नांवर शंका घेतात. तुम्ही काही करत असाल तर ते बोलतात, हे करू नको, जमणार नाही, पूर्ण होणार नाही. हळूहळू तुमच्या मनात ते भीती टाकतात आणि तुम्हाला समजतही नाही की तुमचा आत्मविश्वास कधी कमी व्हायला लागतो. म्हणूनच देव अशा लोकांना तुमच्या आयुष्यातून दूर करतो. कारण देवाला माहीत असतं, हे लोक तुमच्या आयुष्यात राहिले तर ते तुमच्या भविष्याला अडवतील. म्हणूनच देव अशा लोकांना तुमच्या आयुष्यातून बाहेर फेकून देतो. स्वामी म्हणतात, जे लोक लांब गेले त्यांना जाऊ द्या. त्यांचा विचार करू नका. तुम्हाला वाटतं असेल, सगळे लांब गेले, मी एकटा पडलो. पण खरं कारण काय आहे तुम्हाला माहिती आहे का? देवाने तुमच्या आयुष्याला नवीन वळण देण्यासाठी या लोकांना लांब केलं आहे. कधी-कधी तुम्हाला वाटत असेल, तो माणूस माझ्यासोबत राहिला असता तर किती बरं झालं असतं. पण कदाचित तोच माणूस तुमच्या पुढच्या आयुष्याचा आणि यशाचा अडथळा बनला असता. म्हणूनच देव आधी सगळा रस्ता साफ करतो आणि मगच नवीन दार तुमच्यासाठी उघडतो. म्हणूनच जर पुढच्या वेळी कोणी तुमच्या आयुष्यातून अचानक लांब गेलं, तर लगेच स्वतःला दोष देऊ नका. कारण तुमचं रक्षण करण्यासाठीच देव सगळं करत असतो. देवाला ते दिसतं जे आपल्याला कधीच दिसत नाही. म्हणूनच जे लोक सोडून गेलेत, ते तुमच्या आयुष्यात राहिले असते तर तुमचं भविष्य बदललं असतं. म्हणून देव आपल्याला दुखवण्यासाठी नाही, तर आपल्याला वाचवण्यासाठी लोकांना दूर करत असतो. आणि लक्षात ठेवा, देव आपल्यापासून तेव्हा सगळं काढून घेतो, जेव्हा तो आपल्याला दुसरं काहीतरी मोठं देणार असतो. म्हणून लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात जे घडते ते स्वामींचा एक प्लॅनचा भाग आहे. स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.